केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ आज आपण पाहतोय की संपूर्ण मुंबईमध्ये राज्यभरामध्ये आणि त्यासोबतच देशभरामध्ये पेट्रोल कर्मचारी आणि ड्रायव्हर संघटनेचा मोर्चा सुरू आहे। त्यासोबतच त्यांचा संप सुरू आहे आणि याचा जो थेट फटका आहे तो सर्वसामान्य मुंबईकरांना आता बसताना पाहायला मिळतोय। यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील इंधन वाहतूक करणारे टँकर चालकांनी सहभाग घेतलेला आहे। मुंबईतील माहुल वाशीनाका इथे सध्या मी उपस्थित आहे। इथे असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या इंधन प्रकल्पातून होणारा पुरवठा ठप्प झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतात। ही सगळी दृश्य पहा आपल्या लक्षात येईल की रस्त्याच्या दोन्ही बाजूला भारत गॅसचे म्हणजे घरगुती सिलेंडर जे आहे ते वाहून नेणारे जे ट्रक आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये उभे आहेत। हजारोच्या संख्येने रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे ट्रक उभे करण्यात आलेले आहेत। त्यामुळे पुरवठा खंडित झालेला आहे। ज्यांचे गॅस बाटले आज संपलेले आहेत त्यांना याचा थेट फटका बसणार आहे। मग ते झोपडपट्टीत असू द्या, इमारतीत असू द्या किंवा बंगल्यात राहणारे असू द्या, ज्यांना गॅस बाटल्याची गरज आहे त्यांच्याकडे आज हा पुरवठा होणार नाही आहे। कारण ट्रक जे आहे ते जागेवरच थांबलेले आहे। राज्यातील पेट्रोल पंपावर सुद्धा इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ लागल्याचं बोललं जाते आणि थेट फटका जो आहे तो सर्वसामान्य मुंबईकरांना बसेल। उद्या सकाळपर्यंतच इंधन मुंबईच्या बऱ्याच पेट्रोल पंपावर उरले अशी सुद्धा माहिती जी आहे ती समोर येते। BPCL कंपनीच्या बाहेरची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। त्यामुळे ही दृश्य बोलकी आहेत आणि ही समस्या तितकीच गंभीर आहे। मुंबईत ज्यांच्या घरी गॅस बाटले संपले त्यांना आज गॅसचा पुरवठा होत नाहीये। जोपर्यंत जाचकाठी सरकार मागे घेणार नाही, कायद्यात बदल करणार नाही तोपर्यंत आपण संपावर अटल आहोत अशी भूमिका संपकऱ्यांनी घेतलेली आहे, चालक संघटनेने घेतलेली आहे। त्यामुळे आता नेमकी भूमिका सरकारची काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले, कुठेही परिस्थिती चिघळणार नाही, बिघडणार नाही याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी असे थेट आदेश देण्यात आलेले। तर दुसरीकडे बोलणं सुरू असल्याची सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे संप करणाऱ्या चालक मालक ड्रायव्हर्सना आता कशा पद्धतीनं राज्य सरकार गळ घालेल आणि मुंबईकरांच्या आयुष्यावर याचा कितपत परिणाम होईल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।